पण निर्णय घेताना थोडस वाटलं, भीती नाही का वाटली? कारण की एवढं दोन्ही सुद्धा नामांकित बैल आहेत, बरोबर आहे का? चर्चेतले बैल आहेत. हो. की सुट्टीला बाबा तुम्हाला फिक्स म्हणजे होतं का मनात एक ठाम विश्वास होता का? नाही, बैलाला आपण त्याच्या तिकडे सेकंदावरला पण व्हिडिओ बघितला त्या, आणि बैलाचं इथं सरळ जे फॉल झाले सोडून द्या, फॉल होणं सरळ स्पीड होता बैलाला. बरं. आणि त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला काहीतरी नवीन वेगळं करायचंय. त्यामुळं मग म्हणलं तो बैल चालतोय आपल्याला, मग घालू म्हणले, मोहिल म्हणले, मामा म्हणले. आता आपल्या भागात दशम हिंद केसरी बक्कासूर हा 1 नंबरचा बैल मानला जातोय, बरोबर आहे का? आणि तिकडच्या भागात त्यांचा आपला महाराज हा 1 नंबर मानला जातोय. पण असं म्हटलं जात होतं की जेव्हा महाराज इकडे येतोय तेव्हा सगळ्यांच्या मनात भीती होती की महाराजच्या तळाला आजपर्यंत कुठलाच नंदी टिकलेला नाहीये. मग त्याबद्दल बकासूरला आज खरंच मानलं पाहिजे का? आणि काय सांगतो बकासूर बद्दल? नाही, बैल आपल्या बैलाबद्दल एक सांगतो, किती आडगा बैल असू द्या, किती उडी फास्ट असू द्या, आपला बैल जाऊन देत नाही. आज तुम्ही व्हिडिओ बघा, आज बैलाला जी शिस्त आहे ना त्याच्यामुळे आपली गाडी सरळ आलेली. बैल एक लेन धरून पळत होता आज. म्हणजे खरंच बकासूरला खरंच मानलं पाहिजे.